चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर सध्या मार्केटमध्ये हा एक जी आर फिरतोय की यामध्ये 75 जागा भरण्याचा आदेश शासनाने या ठिकाणी दिलेला आहे आणि 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत या जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा असं देखील सांगितलेलं आहे। तर हा जी आर जो नेमका काय आहे याला डिटेल तुम्हाला मी आज एक्सप्लेन करणार आहे की नेमकं या जी आर चं म्हणणं काय आहे आणि याचा अर्थ काय आहे हे सगळं व्यवस्थितरित्या ऐका, जेणेकरून इथून पुढे कोणकोणत्या ऍड किती पदासाठी येणार आहे त्या आणि कशा कशा येणार आहे त्या या सगळ्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या लेक्चर मधून मी देणार आहे। तर आता इथं जर आपण पाहायचं झालं तर पहिल्यांदा हा जी आर वाचल्यानंतर काय गोष्टी तुम्हाला क्लिक होतील। पहिलं तर या जी आर ची डेट आहे ते म्हणजे 29 मे। काय 29 मे या ठिकाणी या जी आर ची जी डेट आहे ती डेट अशी 2025 ची। आता यामध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनामार्फत 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। सदर कार्यक्रम बघा 150 दिवसाचा कार्यक्रम आहे हा। सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती देखील राबवण्यात येत आहे। यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की काय बघा की विविध आस्थापनेवरील एकूण 75,000 जागा, बा किती जागा भरायचे 75,000 पदे भरायचे असं यांचं म्हणणं आहे। हे डिटेल तुम्हाला मी पुढे सांगतो नेमकं काय म्हणणं आहे 75,000चा अर्थ काय तो सांगतो। आणि त्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित गट क गट संवर्गातील नामनिर्देशन कोट्यातील पदे सरळ सेवेनं एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। ओके, इथपर्यंत लक्षात घ्या। तुम्हाला काय जी आर वाचून पीएचडी नाही करायची, मी आपलं तुम्हाला जी आर सांगतो। तर याची अंतिम डेट होती 15/8/2023 पर्यंत। या जी आर चा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगतो, अर्थ लक्षात घ्या। तर अर्थ असा या जी आर चा की यामध्ये 75,000 पद जे आहेत हे 75,000 पदांची जी जम्बो ऍड आम्ही काढणार आहे असं 2023 मध्ये त्यावेळेस सरकारने सांगितलेलं होतं। आता यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो, ही ऍड काढली। आता ही ऍड काढली म्हणजे कशी कशी काढली अप्रॉक्सिमेट लक्षात घ्या। यामध्ये तलाठी ऍड काढलेली होती यांनी। या तलाठ्यामध्ये आपण पाहतो की 4,744 पद भरलेली होती। आता यामध्ये 2400च्या प्लस पद अजून रिक्त आहेत, ही भरायची आहेत। त्याच्याबरोबर आपण पाहतो नगर परिषदेची त्यावेळेस जर आपण विचार केला तर नगर परिषदेची या ठिकाणी जी पद भरलेली होती ती पद 1700 पद भरलेली होती। आता यामध्ये अजून रिक्त पदांची संख्या 3200 आहे। म्हणजे 2023 च्या ऍड नुसार अजून रिक्त पद सध्याचं जे 1 लाखाचं टार्गेट आहे नोकर भरतीचं त्याला अजून हात पण लावलेला नाही। जे सरकार सत्तेमध्ये आलं होतं भाजप सरकार त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं 1 लाख पदांची पदभरती केली जाणार आहे। पण ही पेंडिंग पदभरती जी आहे ही 2023 ची पेंडिंग पदभरती आहे की यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं काय काय बाबी लक्षात घेणं फार आवश्यक आहे। यामध्ये सहकार मध्ये भरती निघालेली होती। त्याच्याबरोबर आपण पाहतो अर्थसंख्यिकीमध्ये भरती निघाली होती। आरोग्य विभागात गट क क ड ची भरती निघालेली होती। वन विभागाची भरती निघाली होती। MIDC ची भरती निघालेली होती। पुरवठा निरीक्षकची भरती निघाली होती। अशी करत करत या ठिकाणी पोलीस भरती निघाली होती। यामधली आपण पाहतो 40,000 पद भरलेली आहेत। आता रिक्त पदांची संख्या सगळी मिळून 35,000 रिक्त पदांची संख्या राहिलेली आहे। आणि यामध्ये एक तलाठीची ऍड पडणार आहे, यामध्ये एक नगर परिषदेची ऍड पडणार आहे, बरोबर। नगर परिषद जी आहे त्याची एक ऍड पडणार आहे। त्याच्याबरोबर यामध्ये सामाजिक न्याय या ठिकाणी विभागाची सामाजिक न्याय विभागाची एक ऍड पडणार आहे। त्याच्याबरोबर महानगरपालिकेची ऍड पडणार आहे। या महानगरपालिका नाशिक महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, डोंबिवली महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका आहे। 4 विद्यापीठाच्या ऍड आहेत। वन भरती निघणार आहे वनरक्षकाची आणि पोलीस भरती सुद्धा निघणार आहे। आणि अशी करत करत ही सगळी मिळून 35,000 पद अजून बाकी आहेत। आणि ही शेवटची ऍड असेल जी या ठिकाणी TCS IBPS कडून घेतली जाणार आहे।
का तर ही ऍड झाल्यानंतर जे शासनाचं प्रमुख टार्गेट आहे ना की या वेळेच डिक्लेअर केलेले 1,00,000 भरतीचं की भाजप सरकार आता सत्तेत आल्यानंतर ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया डिसेंबर 2025 पासून एमपीएससी कडे जाणार आहे. म्हणून नगर परिषदेची जी आता ऍड येणार आहे या 15-20 दिवसात ऍड येईल ती ही ऍड टीसीएस कडून घेतली जाणार आहे आणि टीसीएस पॅटर्न नुसार तुम्ही तयारीला लागा का तर हा शासनाचा आदेश आहे आणि आदेश पूर्ण न होण्याचं प्रमुख कारण फक्त यांनी समस्त जबाबदारी धरलेली आहे ते म्हणजे प्रशासनाला, सामान्य प्रशासन विभागाला अधिकाऱ्यांच्या हायगेमुळे ही भरती झालेली नाही. बाकी यात दुसरं कोणताच मुद्दा नाही का तर इथं वित्त विभागानं परमिशन दिलेली आहे. वित्त विभागानं परमिशन दिली म्हणजे काय असतं, एखादी ऍड काढण्यासाठी वित्त विभाग परमिशन देते की आम्ही ह्याचा पगार करू शकतो. म्हणजे शासन दरबाराच्या अडचणी थांबलेल्या आहेत त्या आणि या सगळ्या प्रमाणे वेळेत कारवाई तत्काळ करण्यात यावी अशी विनंती मनोज रानडे भारतीय प्रशासन सेवा IAS अधिकारी आहेत, हे आयुक्त तथा संचालक आहेत नगर परिषद प्रशासनाचे. म्हणजे हा JR सध्या नगर परिषदेसाठी आहे. हे नगर परिषदेची 3200 पद ही तात्काळ भरली जावेत असा हा JR आहे सध्याचा. परंतु यात असंही आहे ही बाकीची पद सुद्धा तत्काळ भरली जाणार, यामध्ये सुद्धा काय डाऊट राहिलेला नाही. बरोबर आहे. तर 75 पदाची ऍड नव्हे तर यामध्ये काय पद भरले गेलेले आहेत आणि काय पद रिक्त राहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व जोडीदारापर्यंत पाठवा जे गडी 2023 ला सिलेक्ट होऊ शकलं नाही तर ज्यांना या ठिकाणी प्रचंड अडचणी आहेत सध्या गट ब च्या स्कोरचे, गट क च्या स्कोरचे, त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा का तर ही फार मोठी संधी तुमच्यासाठी उभा राहते आणि याचा अचूक फायदा तुम्ही घ्यावा असं मला दडदडीत वाटतं. या सगळ्याची इन्फॉर्मेशन जी काय ते आपल्या युट्यूबवर येते, त्यामुळे पहिलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, व्हिडिओ असे लाईक करा आणि दुसरं टेलिग्राम जॉईन करून ठेवा, आपला डिस्क्रिप्शन मध्ये आहे का तर तो टेलिग्राम एकदा तुम्ही जॉईन केला तर या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी तुम्हाला प्राप्त होती. सगळे TCS चे पेपर स्टडी मटेरियल तिथून प्राप्त होता. ह्याचे कोर्सेस सुद्धा आपण रन करतोय, त्याचा सुद्धा जबरदस्त बेनिफिट विद्यार्थ्यांना झाला आहे, होत आहे आणि होणार सुद्धा आहे. चालेल तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.